नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. मला ठाऊक आहे की खूप विद्यार्थी वेट करत होते बायोलॉजीच्या व्हिडिओसाठी. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगत होते बायोलॉजीचा व्हिडिओ टाका सर, बायोलॉजीचे व्हिडिओ का नाही टाकत. ठीक आहे, कारण वेळेच्या कमतरतेमुळे बाळांनो मला बाकी व्हिडिओ पण कव्हर करायचे होते. आता बायोचे व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे, आज आपण बायोचे फिक्स क्वेश्चन बघणार आहोत बाळांनो, जे येणार आहेत. ठीक आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ मी एक प्लॅन करतोय बायोलॉजीच्या कंप्लीट पेपर लीक वरती. जर ह्या व्हिडिओचे तुम्ही 1000 लाईक्स कंप्लीट करून दिले बाळांनो, ठीक आहे, आणि 500 कॉमेंट्स ऍटलीस्ट कंप्लीट केले, ठीक आहे, की आम्हाला बायो पेपर लीक वरती व्हिडिओ हवाय असं कॉमेंट करा. ठीक आहे, आणि 1000 लाईक जर कंप्लीट झाले, मी लगेच पूर्ण बायोलॉजी पेपर लीक वरती व्हिडिओ टाकेल बाळांनो. पण तुमचा सपोर्ट गरजेचा आहे बाळांनो. मला एक व्हिडिओ प्रिपेअर करण्यासाठी 5 ते 6 तास मेहनत घ्यावी लागते. आणि तुम्हाला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करण्यासाठी विदिन सेकंदात तुम्ही करू शकतात. ठीक आहे, तेवढं तर इन रिटर्न मध्ये मी तुमच्याकडून काही चार्ज नाही घेते, है ना. तेवढं इन रिटर्न मध्ये तुम्ही करू शकतात. नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, कॉमेंट करा बाळांनो. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर मयुरी पाटील होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. एका व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबरला करतो बाळांनो, एका व्हिडिओमधून आपण बॉय सबस्क्रायबरला करतो. फक्त त्यासाठी तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला बाळांनो, कुठूनही काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चला बघूया बायोलॉजीचे 10 फिक्स क्वेश्चन बाळांनो, जे 100% तुमच्या परीक्षेत येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने लिहून घ्यायचे. ठीक आहे, हा व्हिडिओ कधी डिलीट होऊ शकतो, प्रत्येक विद्यार्थी लिहून घेईल. ठीक आहे, 100% येणारे प्रश्न सांगतोय बाळांनो. ठीक आहे, पहिला प्रश्न बाळांनो, डीएनए फिंगरप्रिंटिंगचा. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे पता माहिती आहे तुम्हाला? 16 वेळा रिपीट झालेला आहे. आता तुम्ही म्हणणार काय फेकतात सर तुम्ही, 16 वेळा. आतापर्यंत 16 वर्ष झाले नाही पेपर फॉर्मॅट चेंज व्हायला, तुम्ही सांगतात 16 वेळा रिपीट झालेला आहे. बाळांनो, कोणतीही गोष्ट बोलतोय प्रॉपर लॉजिक मधून बोलतोय. ठीक आहे, 16 वेळा रिपीट झालेला आहे. मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो या गोष्टीचं. कसं काय? एका वर्षात तुमचे 3 वेळा पेपर होतात 12वीचे. या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे, पहिला म्हणजे आता फ्रेशर जे तुम्ही देताय, फेब्रुवारी मार्च मध्ये हा पेपर होतो. दुसरे पेपर होतात बाळांनो जुलैमध्ये. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? जे विद्यार्थी इम्प्रुव्हमेंट मध्ये जातात, एखाद्या विषयात कमी मार्क पडतात, त्यांचे परत पेपर होतात. ठीक आहे, तिथं पण हा प्रश्न रिपीट झाला. आणि एक प्रश्न पेपर होतो बाळांनो तुमच्या सप्टेंबरमध्ये होतो, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. ठीक आहे, तिथं पण हा प्रश्न रिपीट झालेला. अशा एका वर्षात 3 वेळा हा प्रश्न रिपीट होतो. ठीक आहे, अशा मिळून टोटल 16 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे बाळांनो. या प्रश्नाला करून ठेवा, मी 100% गॅरंटी देतो हा प्रश्न तुमचा येणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न बाळांनो तुमचा, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. हा प्रश्न पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, 13 ते 14 वेळा हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. ह्या वर्षी मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो हा प्रश्न तुमचा येणार आहे. गोष्ट समजते? ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नावरती जाऊया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आता आपण क्लोज करतोय. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही एनरोल केलं नसेल, लवकरात लवकर एनरोल करा बाळांनो. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री घेऊ इच्छितो. ठीक आहे, का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? असं का बोर्ड मला प्रश्न सांगून देतो? अशी काही गोष्ट असते का? लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली. ठीक आहे, का असं का की इथूनच प्रश्न काय येतात, सिमिलर प्रश्न काय येतात? पण प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा रिपीट झालेला आहे, कोणत्या वर्षी आलेला आहे, कोणतं वर्ष ऍड करून हा प्रश्न आलेला आहे, अशा पद्धतीने अनालिसिस केली जाते. फॉर एक्झाम्पल डीएनए फिंगर प्रिंटिंगचा क्वेश्चन, हा प्रश्न बाळांनो 16 वेळा जर विचारला गेलेला आहे, 17 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. तो प्रश्न नको हवा आहे का तुमच्या टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये? डेफिनेटली असेल. आणि अशा पद्धतीने मी गॅरंटी देतो बाळांनो, लास्ट मोमेंटला तुम्ही 1000 क्वेश्चन्स प्रॅक्टिस नाही करू शकता. त्यासाठी आपण 200 क्वेश्चन बनवले, जेणेकरून तुम्ही लास्ट मोमेंटला या प्रश्नांचा अभ्यास करून तुमचा स्कोर बूस्ट करावा. लक्षात ठेवा, 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारतात, है ना. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओझोम्स, हा खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे बाळांनो. कमीत कमी 16 वेळा हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे, या प्रश्नाला व्यवस्थित करून ठेवा, है ना. हा झाला तुमचा तिसरा प्रश्न बायोलॉजीचा, जो 100% लीक प्रश्न आहे, 100% येणार आहे. चौथा प्रश्न बाळांनो, इकॉलॉजिकल सक्सेशन. हा प्रश्न पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 10 वेळा हा फ्रेश एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे. फ्रेश म्हणजे तुमच्या फेब्रुवारी मार्चच्या एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे बाळांनो. खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतरचा जो प्रश्न आहे बाळांनो, 5व्या नंबरचा तुमचा आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग्स. ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न आणि तुमचा डीएनए फिंगर प्रिंटिंगचा प्रश्न, हे दोन जे प्रश्न आहेत बाळांनो, मी ओरडून सांगतो. सेक्स डिटर्मिनेशनचा प्रश्न करून ठेवा, डीएनए फिंगर प्रिंटिंगचा क्वेश्चन करून ठेवा. हे दोन प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. नक्कीच करून ठेवा बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली.
ठीक आहे, जर तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करायचं असेल तर. ठीक आहे, हे प्रश्न करून ठेवा. त्यानंतर रूट हेअरचं स्ट्रक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे बाळांनो. हा 13 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. ठीक आहे, तुमचे सगळे एक्झाम मिळून 13 वेळा रिपीट झालेला, 14 वेळा विचारला जाण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत, है ना. आणि हे फक्त ट्रेलर प्रश्न आहेत बाळांनो. असली गेम तर तुमचा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये केलेला आहे. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. त्यानंतर हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, बायो फोर्टिफिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, 14 ते 15 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला, व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघू शकतात. कन्स्ट्रक्ट अन एज पिरामिड विच रिफ्लेक्ट्स अन एक्सपांडिंग ग्रोथ स्टेटस ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. ह्युमन पॉप्युलेशनचा प्रश्न तुम्ही लास्ट इयरचा सुद्धा पेपर चेक करू शकतात, लास्ट इयरचा आणि लास्ट इयरचा. त्याच्यामध्ये ऍज इट इज सेम टू सेम प्रश्न विचारलाय आणि या वर्षी पण विचारतील बाळांनो, है ना. 1 वर्ष आड करून हा प्रश्न नक्कीच असतो. लास्ट टू लास्ट इयर विचारला, त्याच्यानंतर 1 वर्ष आड करून त्याच्या मागच्या वर्षी विचारला, 1 वर्ष आड करून हा प्रश्न पक्का असतो. ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन अगेन इम्पॉर्टंट प्रश्न बाळांनो, खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर हा प्रश्न ऑब्जेक्शन्स टू डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे बाळांनो. हा प्रश्न जेव्हा क्लासमध्ये मॅम शिकवतात, ठीक आहे, चारू मॅम डायरेक्ट सांगून ठेवतात की हा प्रश्न येणार आहे, 100% येणार आहे, डायरेक्ट सांगून देतात. आणि ते हे पण सांगतात की आज नंतर जे पण तुमचे युनिट टेस्ट होणार आहेत, आज नंतर ज्या तुमच्या प्रिलिम्स होणार आहेत, आज नंतर जे पण तुमचे परीक्षा होणार आहेत, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग्स, डीएनए फिंगरप्रिंटिंग, हे 3 प्रश्न डायरेक्ट आम्ही सांगून देतो की प्रत्येक प्रश्न परीक्षेत येणार आहेत, जेणेकरून विद्यार्थी प्रिपेअर करून ठेवतील. ठीक आहे, चला त्यानंतरचा मी आता एक गोष्ट सांगतो बाळांनो. 95% बोर्डात अजूनही पॉसिबल आहेत, 95%. फक्त एक डिटर्मिनेशन ठेवा बाळांनो, तुम्ही करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. जोपर्यंत विद्यार्थ्याला स्वतःवर विश्वास होत नाही, काही गोष्ट किती अभ्यास केला त्याने त्याचे मार्क येणार नाही, है ना. आणि योग्य गोष्टी करा बाळांनो. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात, 4 युनिट सोडून देतात. रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. बाळांनो हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, यांना पहिले करा. एक गोष्ट सांगतो, आता सगळे चॅप्टर करणं पॉसिबल नाहीये. ऑल चॅप्टर नॉट पॉसिबल, इम्पॉर्टंट चॅप्टर्स पॉसिबल, ऑल क्वेश्चन्स नॉट पॉसिबल, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पॉसिबल. म्हणूनच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केला होता बाळांनो. ठीक आहे ना, आता आपण क्लोज पण करणार आहोत. लवकरात लवकर एनरोल करा. लास्ट मोमेंटवरती ह्या गोष्टी नाही करू शकत, पण ह्या गोष्टी 100% करू शकतात. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बायोचा कंप्लीट पेपर लीक वरती हवा असेल, प्लीज कॉमेंट करा बाळांनो. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.